कर्नाटकसह महाराष्ट्र, गोवा, आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील रेणुका देवीच्या शाकंभरी पौर्णिमा यात्रेला आज प्रारंभ झाला आहे। सौंदत्ती येथील रेणुका देवीच्या दर्शनासाठी डोंगरावर भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे, त्यामुळे परिसर गर्दीने फुलून गेला। आज देवीच्या यात्रेचा मुख्य दिवस, त्यानिमित्ताने देवीची सकाळपासून पूजा अर्चा करून आकर्षक अशी आरास केली गेली आहे। पहाटेपासूनच भाविक दर्शनासाठी डोंगरावर दाखल झाले असून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी विशेष दर्शनाची सोय करण्यात आली आहे। शाकंभरी पौर्णिमेनिमित्त देवीच्या यात्रेला खास करून कोल्हापूर, सातारा, सांगली या पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकातील लाखो भाविकांची उपस्थिती दर्शवली आहे। त्याचप्रमाणे त्यांच्या सोयीसाठी वायव्य परिवहन महामंडळाने बेळगावतून 24 तास बसेसची व्यवस्था केली गेली आहे। ही सुविधा 19 जानेवारीपर्यंत उपलब्ध असणार आहे। बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकातून बस सुटल्यानंतर बस थेट जोगनबावीत थांबणार असून त्या ठिकाणी काही वेळ थांबून भाविकांना डोंगरावर पोहोचण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे।